नमस्कार, स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. तर गणपतीपुळेनंतर मी चालले होते श्री कुणकेश्वराच्या दर्शनाला. कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ असून फार सुंदर समुद्रकिनारा लाभलेले कुणकेश्वराचे मंदिर हा परिसर आहे आणि त्यानंतर स्वच्छ कमी वर्दळ असणारा हा किनारा आहे. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद या ठिकाणी घेता येतो. खाण्यासाठी कुणकेश्वरचे उकडीचे मोदक फार चविष्ट आणि फेमस आहेत. तर तुम्ही नक्कीच कुणकेश्वरला व्हिजिट करत असाल तर नक्कीच उकडीचे मोदक ट्राय करायला विसरू नका. तर मी चालले होते रत्नागिरीला गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला. गणपतीपुळेचं दर्शन झाल्यानंतर मी गेले होते कुणकेश्वराचं दर्शन घ्यायला. तर कुणकेश्वर हे देवगडपासून जवळ आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आहे बेल आयकॉन ती हिट करा. त्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता. तर कुणकेश्वर येथे श्रीदेव कुणकेश्वर हे एक शिवमंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते. कुणकेश्वर मंदिराजवळच समुद्रकिनारा आहे आणि इथे दरवर्षी लाखोच्या संख्येने देशी आणि त्याबरोबर विदेशी पर्यटकसुद्धा भेट देतात. तर समुद्रातील जांभ्या दगडावर सुमारे 100 शिवलिंग कोरलेली आहेत आणि ओहोटीच्या वेळी ही शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतात. तर कुणकेश्वरला व्हिजिट करताना ओहोटीच्या वेळी तुम्ही व्हिजिट करता तर तुम्हाला हे शिवलिंग पाहायला मिळतील. हा होता तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.